हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना. मी नंदिनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आपल्या आणखी एका व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग स्पेशल आहे कारण की मी आलेली आहे आईकडे राखी बांधण्यासाठी. तर रक्षाबंधन कालचं होतं पण काल काही कारणाने मला जमलं नाही बांधणं, तर त्याच्यामुळे मी आज आली. सकाळीच आली होती पण कसं आहे सकाळी उशीर झाला तर म्हटलं चला संध्याकाळी बांधूया आरामशीर. तर आता संध्याकाळ झाली आहे आणि आता राखी बांधायला घेतो आम्ही. माझ्या बहिणीने पण नव्हती बांधली, ती म्हणे आपण सोबतच बांधू. तर चला मग आणि व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. कुंदन तुला राखी कोण बांधणार आहे? मावशी. मावशी बांधणार आहे. अजून मामाला कोण बांधणार आहे? मामाच मानते. मामाच. मामाला कोण बांधणार आहे? मावशी अजून मम्मी. हो ना, हो ना. तर कुंदन खूप वाट बघत होता की कोण बांधेल त्याला राखी. तो म्हटलं तुला आई बांधणार आहे. आणि इकडे माझा भाऊ पण रेडी झाला होता आणि आरती वगैरे सजवून घेतली होती मी. अक्षदा, हळदी कुंकू आणि दिवा वगैरे लावून घेतला होता. आणि माझ्या बहिणीने इकडे मस्त येलो कलरची साडी घातली होती, खूप छान दिसत होती तिच्या अंगावर. तर आधी मी बांधून घेतली माझ्या भावाला राखी आणि त्याने काहीतरी गिफ्ट आणलं होतं, मागे लपवून ठेवलं होता आणि मग ते तुम्हाला नंतर दाखवेन. आणि इकडे माझी बहीण बांधून राहिली आता. आणि कुंदनचं बघा, त्याची खूप घाई सुरू होती की लवकर बांध मावशी, मला पण बांधून दे. आणि तर माझी बहीण यांना पण बांधते, कुंदनच्या पप्पांना राखी. त्यांना ती पण बांधून राहिली आता. आणि कुंदन फायनली खूप खुश होता कारण त्याला राखी बांधायला मिळाली. तो खूप वाट बघत होता कालपासून आणि आईने त्याला राखी बांधली. आणि आता अनबॉक्सिंग सुरू आहे माझी. काय तर गिफ्ट माईक दिला आहे माझ्या भावानी. मला माईक पाहिजेच होता कारण माझ्याकडे माईक नव्हता व्हिडिओ शूट करायसाठी. आणि त्याला मी पहिलेच म्हटलं होतं की मला ऑर्डर करून दे, पण तो ऑर्डर करत नव्हता, काही काही बहाणे बनवत होता कारण त्याला गिफ्ट द्यायचा होता. आणि क्वालिटी खूप सुंदर आहे माईकची, मला खूप आवडला. थँक्यू सगळ्यांना. तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. मी नंदिनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर हा जो व्हिडिओ आहे तो कालच्या म्हणजे रक्षाबंधनच्या व्हिडिओसोबतच कंटिन्यू करणार आहे. कारण काल मी आईकडून आली होती रात्री राखी वगैरे बांधून आणि खूप उशीर झाला. तर तो रक्षाबंधनचा व्हिडिओ एडिट करायला काही वेळ मिळाला नाही. त्यामुळे त्यातच आजचा म्हणजे श्रावण सोमवारचा हा व्हिडिओ मी त्याच्यातच कंटिन्यू करणार आहे. तर आज आहे 3रा श्रावण सोमवार. तर सगळ्यांना श्रावण सोमवारच्या खूप शुभेच्छा. आणि म्हणजे
यांची आत्या पण येणार आहे आज यांना राखी बांधण्यासाठी, कारण मला नणंद नाही त्याच्यामुळे यांच्या आत्या यांना राखी बांधतात. आणि आता पूजा करणार आहे मी श्रावण सोमवारची, कारण आम्ही म्हणजे 2 श्रावण सोमवार आम्हाला काही मिळाले नाही, कारण यांची मोठी आई मरण पावली होती, म्हणजे माझ्या चुलत सासूबाई त्या मरण पावल्या. त्याच्यामुळे आम्ही विटाळामध्ये होतो. पण आता 13-14 दिवस झाले आहे आणि आता आम्हाला पूजा वगैरे जमते घरी. तर मी आज 3ऱ्या श्रावण सोमवारची पूजा करणार आहे, बेल वाहणार आहे पिंडीवरती. तर चला, 13-14 दिवस झाले पूजा बंद होती, त्यामुळे देवघरात धूळ जमा झाली आहे. तर ती साफसूफ करून घेते आधी. हे बघा देवघराला कशी जाळे वगैरे लागले आहे, कारण आम्हाला जमलंच नाही, हात लावायला जमतच नव्हतं. आणि त्यांची म्हणूनच मी राखी पण उशिरा बांधली, कारण शुद्ध झाल्याशिवाय कसं कोणतंही शुभ काम नाही करता येत. त्याच्यामुळे मी काल राखी बांधली, म्हणजे रविवारला, आणि काल रात्रीच आली होती मी घरी, कारण आज कुंदनची शाळा वगैरे होती ना, त्याच्यामुळे राहायला जमलं नाही. तर चला मग आता ह्याची थोडीशी साफसूफ करून घेते देवघराची, देवा वगैरे धुवून घेते. ते छान जाळे वगैरे काढले आणि देवघर छान स्वच्छ पाण्याने पुसून घेतला, देव वगैरे. आणि बाहेर फुलं तोडायसाठी आली मग पूजेसाठी. तर झाडांना ना पावसाळ्यामुळे खूप छान फुलं आली आहे घरी, तर कुठे जावं नाही लागत आम्हाला, त्याने ते बरं आहे, कारण घरच्या घरी खूप सारे फुलं मिळून जातात. आणि आज ना अपराजिताला पण खूप फुलं आले होते. तर चला आता पूजा करून घेते मी आधी. आणि पिंडी ठेवून घेतली आहे एका प्लेटमध्ये, आणि अभिषेक घालणार आहे आता, पहिले दुधाने आणि मग पाण्याने. तरी ते सामान काढून ठेवलं आहे. माळ आहे रुद्राक्षाची, आणि धोत्र्याचं फूल, फळ आणि बेल आणलं आहे, आणि आपली घरची फुले. तर ही जी अपराजिताची फुलं आहे ती खूप पावन असते शिवला, तर ती आवर्जून मी वाहते पिंडीवरती. तर आता दिवा लावून घेतला आहे पिंडीजवळ मी, कारण दिव्याच्याच साक्षीने आपल्याला पूजा करायची पिंडीची. आणि अभिषेक वगैरे घालून झाला आहे, तरी ते सजावटीसाठी रुद्राक्षाची माळ ठेवली आहे मी. आणि आता एक एक बेल वाहून घेते, म्हणजे तुम्ही आपल्या इच्छेवर कितीही वाहू शकता बेल, पण मी दरवर्षी 21 बेलच वाहते पिंडीवरती. आणि आता वाहून घेते बेलफूल पहिले आधी पूर्ण, आणि मग हा जो बेल आहे तो पिंडीवरती पूर्ण भरून होते. त्याच्यामुळे हा बाजूला थोडासा म्हणजे वाहण्याला महत्त्व आहे, आणि मग थोडासा बाजूला त्याच्याजवळच ठेवायचा पिंडीजवळ, पण थोडा बाजूला काढून घ्यायचा, कारण मग ते पिंडी दिसणार नाही ना. आणि आता धोत्र्याचं फूल आणि फळं वाहून घेते मी आधी, आणि सर्व आपलं अक्षदा, अष्टगंध आणि अक्षदा आपलं वाहून घेते. आणि शिवमूठ पण वाहणार आहे. आज 3रा श्रावण सोमवार आहे, त्याच्यामुळे मुगाची शिवमूठ आहे आज. तर बघा माझी पूजा झाली आहे, आणि आता आरती करून घेते, नैवेद्य दाखवून घेते देवाजवळ, आणि आपल्या पूजा केली आहे त्याच्याजवळ. तर कुंदन पण शाळेतून आला, आणि आत्याबाई आल्या होत्या मग. तर आत्याला बघून ना खूप खुश झाला तो, कारण खूप लाडा. आईची पप्पी घे आईची. छान आहे, 2-2 राख्या कुंदनच्या.
तर आता संध्याकाळ झाली आहे आणि आत्या पण मग अशीच गावी गेल्या त्या 3-3:30ला बहुतेक गेल्या आणि आता संध्याकाळ झाली आहे. तर आता स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळचा. तर स्वयंपाक काही जास्ती करणार आहे कारण उपवास होता सकाळी आणि उपवास सोडायच्या वेळेस काही जास्त जेवण होत नाही. तर संध्याकाळची दिवाबत्ती करून घेते आधी देवाजवळ आणि आपले पूजा मांडली आहे त्याच्याजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून घेते म्हटलं आणि आरती करून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते म्हटलं. तर नैवेद्यासाठी ना थोडीशी खीर बनवत आहे मी सुजीची. चला तर ब्लॉग इथे सेंड करते आता. आणि ब्लॉग जर आवडला असेल, थोडासाही आवडला असेल तरी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओंसाठी. तर चला मग भेटूया आणखी एका अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.